हे बघ भावा, आज अभ्यास करशील तर येणाऱ्या काळामध्ये तुझ्या घरचे तुझ्यावर गर्व करतील. समजले का तुले? बायोलॉजीचा टीचर आदी भैया म्हणतात मले. तर या ट्रेंडिंग डायलॉगने आजच्या लेक्चरची सुरुवात करूयात मित्रांनो. अशीच सुरुवात आपण आपल्या लेक्चरची पॉवरफुल एनर्जीने करूया. ते म्हणजे आपण कोणता चॅप्टर घेतोय? एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. तुम्हाला माहिती आहे आपलं चॅनल आहे डीसीबी बायोलॉजी ऑनलाईन, ज्याच्यावरती तुम्ही हे लेक्चर बघतायत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत राहा. फ्रीमध्ये आपण ऑनलाईन लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. आपल्याला माहिती आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मला सुद्धा माहिती आहे की जी बोर्ड एक्झाम आहे ती आपली जवळ आलेली आहे आणि अशा पिरियडमध्ये एक असा कोणीतरी साथीदार पाहिजे. साथीदार म्हणजे तो नाही मित्रांनो, असा साथीदार पाहिजे जो अभ्यासात आपल्याला मदत करेल आणि आपल्याला ज्या अडचणी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. तसाच काहीसा साथीदार मी तुमचा आहे मित्रांनो. मला एक तुमचा मोठा भाऊ, गायडर, टीचर म्हणून तुम्ही एक्सेप्ट करा. कारण की मी तुम्हाला या येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या काळामध्ये बोर्ड एक्झामच्या आधीपर्यंत तुमची साथ सोडणार नाहीये. दुसरं तरी कोणीतरी व्यक्ती असेल जे तुमची साथ सोडू शकतं, पण मी नक्कीच नाही सोडणार आहे. आणि जे पण प्रोव्हाइड करणार आहे ते फ्री ऑनलाईन या चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला, पॉवरफुल एनर्जी घेऊन आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करूया. आपण चॅप्टर स्टार्ट केला होता एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आज त्याचा दी एंड आपल्याला करायचा आहे. खूपच इझी चॅप्टर आहे, खूपच सिंपल चॅप्टर आहे. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट्स आहेत, काही लॉज आहेत, काही नाव आहेत, बरोबर आहे. ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. मेमरीचा यूज इथं करायचा आहे आपल्याला. जास्त कन्सेप्ट नाही बघितले आपण या चॅप्टरमध्ये, पण याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण भरपूर कन्सेप्ट बघितलेले आहे. ते जर लेक्चर तुम्ही केले नसेल तर ते नक्की लेक्चर जाऊन करा आधी, बरोबर नाही? म्हणजे आपल्या सोबत कंटिन्युटी मेंटेन राहील आपली, बरोबर आहे नाही? तर चला स्टार्ट करूया आपल्या लेक्चरमध्ये. त्याच्या आधी आपण बघूया की ओव्हरऑल या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं, कारण की शेवटचा दिवस आहे तो, इथना तो बनताय बॉस. तर सगळ्यात पहिले एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आपल्याला कोणते मॅनेजमेंटमध्ये कोणते टॉपिक कव्हर करायचे होते? इकोसिस्टीम रिव्ह्यू. आपण रिव्ह्यू घेतलाय चांगलाच इकोसिस्टीमचा. इन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम आपण ते सुद्धा बघितलं. इन्व्हायरमेंटचा काय रोल आहे, इन्व्हायरमेंटची डेफिनेशन काय, इकोसिस्टीमची काय डेफिनेशन आहे, त्यांचा संबंध कसा आहे, रिलेशन कसं आहे. इन्व्हायरमेंट कन्झर्वेशन ते सुद्धा आपण बघितलं की इन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करण्यासाठी आपल्याला काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजे किंवा आपण काय काय सहभाग घेतला पाहिजे. इन्व्हायरमेंट मॅनेजमेंट आणि बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट जो आजचा टॉपिक आहे आपला, तो आपण बघणार आहे, बरोबर आहे की नाही? तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, हे बघा, डिफरंट कंपोनंट्स आपण बघितले, बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स. ओके, सगळ्यांना आठवत आहे? इकोसिस्टीम रिव्ह्यू बघितला आपण, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स बघितले. ओके, पॅडी फील्डचं एक्झाम्पल बघितलं होतं आपण. त्याच्यानंतर आपण इन्व्हायरमेंट बघितले, इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन बघितलं, पोल्युशन बघितलं, पोल्युशन कशा प्रकारे होतं, पोल्युशनमुळे काय काय होतं, बरोबर आहे की नाही? रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन काय असतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. रिकॉल करायचा प्रयत्न करा मित्रांनो, जास्तीत जास्त आठवण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच आपली रिकॉल मेमरी वाढली पाहिजे. इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्हाला सांगितली तुम्ही काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमची, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर काही लॉज आपण बघितले होते, कन्झर्वेशन लॉ, फॉरेस्ट कन्झर्वेशन लॉ, इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन लॉ, बरोबर आहे का नाही? आठवतं की नाही? शेवटचं ॲज पर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आपण बघितले होते. ॲज पर क्लॉज 49A, 49B, 49C काय असतात ते आपण बघितले होते. रिकॉल करण्याचा प्रयत्न करतात. आज आपण बघणार आहे मित्रांनो, एक स्टोरी पासून आपण आपल्या लेक्चरची आज सुरुवात करणार आहे. बरं, ही स्टोरी काय अशा साध्या सुध्या माणसाची नाही. तुम्ही बऱ्याच फिल्म्स बघितल्या असतील किंवा मोठ्या मोठ्या स्टारच्या स्टोऱ्या ऐकल्या असतील की हा स्टार 0 पासून स्टार्ट झाला आणि आज तो एका काय म्हणतात त्याला, मोठ्या पदावरती आहे, बरोबर नाही? किंवा IAS IPS अशा भरपूर स्टोरी आपण युट्यूबवर रोज ऐकत असतो. पण एक अशी स्टोरी आज मी तुम्हाला सांगणार आहे की जी स्टोरी तुम्ही आतापर्यंत ऐकली सुद्धा नसेल किंवा तुमच्या कानावर सुद्धा पडलेली नसेल. होय, बरोबर आहे, ही स्टोरी आपली टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिलेली आहे. द बिग स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन. बघा मित्रांनो, नावातच काय सांगितलंय, द बिग स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन. म्हणजे त्यांनी असं नाही सांगितलंय की जसे साऊथच्या पिक्चर मध्ये करून दाखवतात ना की एवढंच कॅरेक्टर असतं आणि त्याला एवढं मोठं दाखवतात, बरोबर नाही? साऊथच्या पिक्चर मध्ये तसं नाही सांगितलं. यांनी आधीच सांगितलंय की हा जो माणूस आहे हा स्मॉल मॅन आहे. हा कोणी राष्ट्रपती नाही, हा कोणी पंतप्रधान नाही, हा कोणी आमदार नाही, हा कोणी खासदार नाही, हा कोणी हिरो नाही, हा कोणी ऍक्टर नाही, बरोबर नाही? हा एक साध्या गावामध्ये राहणारा एक साधा माणूस आहे, अ स्मॉल मॅन. पण याची जी स्टोरी आहे मित्रांनो ती खूप बिग आहे. आणि जसं की आपण इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट बघतोय, म्हणजेच याची स्टोरी काहीशी रिलेटेड आहे आपल्या इन्व्हायरमेंटशी. त्याच्यामुळे आपल्याला ही स्टोरी बघणं भागच आहे. आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा प्राऊड फील होईल की असे माणसं सुद्धा आपल्या देशामध्ये, आपल्या कंट्रीमध्ये आहेत आणि तुम्हाला सुद्धा काहीतरी प्रेरणा मिळेल, बरोबर नाही? तर बघूया, सगळ्यात पहिले आधी त्याचा फोटो बघून घ्या. तुमच्या बुकमध्ये जुना फोटो दिलेला आहे, हा नवा फोटो बघा. म्हणजे त्याच्यामध्ये खूपच गरीब दाखवले त्याला. गरीबच आहे तो, परंतु राहणीमान आपल्यासारखं जे कोणी देव नाहीये किंवा कोणी
अशी व्यक्ती नाही, मॅजिकल पर्सन नाही, बरोबर नाही, आपल्यासारखा सामान्य माणूस आहे. पण कसं असतं, तुमचं व्यक्तिमत्व हे तुमच्या विचारांवरती अवलंबून असतं मित्रांनो. तुम्ही कसे वागताय, तुम्ही कसे दिसताय, तुम्ही गोरे दिसताय, तुम्ही काळे दिसताय, तुम्ही जाड दिसताय, तुम्ही बारीक दिसताय, तुम्हाला सिक्स पॅक ॲप्स आहे का तुम्हाला बॉडी आहे, याच्यावरती डिपेंड नसतं. तुमचे विचार कसे आहेत त्याच्यावरती तुमची पूर्ण ओव्हरऑल जी ग्रोथ आहे तुमच्या लाईफमधली ती डेव्हलप राहते, आणि लोकांचा बघण्याचा नजरिया सुद्धा त्याच्यावरतीच डिपेंड असतो की तुमचे विचार कसे. त्याच्यामुळे विचार चांगले ठेवा मित्रांनो. या माणसाने पण सेम असंच केलेलं आहे. त्याचे विचार चांगले होते, त्यांना कोणाच्या फायद्यासाठी ती गोष्ट केली नाही किंवा कोणत्याही पैसा मिळतोय म्हणून ही गोष्ट केलेली नाही. त्याच्या मनाला वाटलं, त्याचा जो चांगुलपणा होता त्या चांगुलपणाच्या आधारे त्यानं ती गोष्ट केली. आता काय गोष्ट केली, सगळ्यात पहिले त्या व्यक्तीचं नाव काय मित्रांनो, जाधव मोलाई पायंग. काय नाव आहे, आता नावावरून कळलं असेल तुम्हाला, हो काही आपल्या रिजन मधला नाहीये, बरोबर नाही, महाराष्ट्रातला नाहीये किंवा दिल्ली मधला नाहीये, हा कुठेतरी नॉर्थ ईस्ट एशिया मधला आहे, म्हणजे बरोबर आहे नाही, नॉर्थ ईस्ट इंडिया मधला आहे, एशिया नाही म्हणता ना, नॉर्थ ईस्ट आपल्याच इंडिया मधला आहे तो. ओके, जाधव काय, जाधव नाही म्हणता येणार त्याला, कारण जाधव हे आपल्या महाराष्ट्राला नाव आहे, पण तरी एक तुम्हाला आठवणीत राहा, लक्षात राहा म्हणून आपण त्याला जाधव म्हणू. जाधव मोलाई पायंग, बरोबर आहे नाही. आता काहीच नाव जे आपल्या ईस्ट इंडियाकडे जात आहे, बरोबर नाही, पायंग किंवा आसाम जो रिजन आहे आपला, आसाम रिजन मध्ये अशा प्रकारचे नाव असतात आपल्याला, बरोबर आहे. मग ही कहाणी सुद्धा त्याच रिजन मधली आहे मित्रांनो. इज अ हायली कॅपेबल पर्सन इन आसाम. आता कॅपेबल पर्सन का म्हणलंय, कारण की याच्याकडे प्रॉपर्टी आहे का किंवा याच्याकडे काहीतरी दान धर्म करण्यासाठी काहीतरी जमीन आहे का, नाही मित्रांनो. काय म्हणणं यांचं, बॉर्न इन 1963, याचा जन्म कधी झाला 1963, याच्याशी काही घेणं नाही आपल्याला. ही इज वर्किंग ॲज अ फॉरेस्ट वर्कर सिन्स द एज ऑफ 16 इयर्स. म्हणजे तो 16व्या वर्षापासून, जसं आपल्याला माहिती आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी लढाई जिंकली होती, बरोबर नाही, त्यांनी तेव्हापासून स्वराज्याची शपथ घेतली होती. तशाच प्रकारे येणं सुद्धा काहीच फॉरेस्ट वर्कर म्हणून काम करायला चालू केलंय 16 इयर्स पासून, बरोबर नाही, जो तो जेव्हा 16 वर्षाचा होता तेव्हापासून. वन्स अ लार्ज नंबर ऑफ स्नेक्स, एकदा काय झालं मित्रांनो, असंच ते त्याच्या आसामच्या, तुम्हाला माहिती आहे जवळ, जर तुम्ही भूगोल शिकले असेल, जिओग्राफी चांगली शिकली असेल तर तुम्हाला माहिती असेल, आसामच्या तिकडे कोणती नदी आहे, ब्रह्मपुत्रा, खूप मोठी नदी, बरोबर नाही, ती नदी तिथं असते. तर त्याला काय आला होता, पूर आला होता मित्रांनो. तर त्याच्यामध्ये काय झालं होतं, लार्ज नंबर ऑफ स्नेक्स डाईड इन द फ्लड ऑफ ब्रह्मपुत्रा रिव्हर फ्लोईंग बाय द विलेज. त्याचं जे गाव होतं त्या गावाच्या बाजूने ब्रह्मपुत्रा नदी आहे, तर त्या नदीला पूर आला, आणि त्या पुरामध्ये काय झालं की त्या पुराच्या पाण्यामध्ये खूप सारे स्नेक्स किंवा काय म्हणतात त्याला, आपल्याला साप जे आपण म्हणू शकतो, ते वाहून गेले आणि ते मरले आणि त्या जमिनीवरती पडले, बरोबर नाही, मेलेले साप्स. ओके, ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर मोलाई प्लांटेड 20 बांबू प्लांटलेट्स. त्यांनी काय केलं, आता ते फ्लड येणारं जे फ्लड आहे ते घाण कचरा किंवा फ्लड येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, बरोबर नाही, त्याच्यासोबत पाण्यासोबत भरपूर गोष्टी वाहून येतात आणि गावाच्या गाव पूर्ण काय होऊन जातात, डिस्ट्रॉय होऊन जातात मित्रांनो, बरोबर नाही. तर मग त्याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून त्यांनी काय केलं की मोलाईनी प्लांटेड 20 बांबू प्लांटलेट्स, काय सांगितलं, 20 बांबूचे जे झाड आहे ते त्यांनी प्लांट केले, बरोबर नाही. इन, बरं स्टोरी एवढीच आहे का, नाही, इन 1979 काय सांगितलं, आता हे बघा 63 ला बॉर्न झाले म्हणजे जन्म झाला, आणि 1979 द लोकल सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट बिगेन अ सोशल अफॉरेस्टेशन प्रोजेक्ट ऑन 200 हेक्टर्स ऑफ लँड. ओके, मोलाई वॉज वन ऑफ द फ्यू फॉरेस्ट वर्कर्स हु वेअर लुकिंग आफ्टर दॅट प्रोजेक्ट. ओके, म्हणजे गव्हर्नमेंटने प्रोजेक्ट स्टार्ट केला कोणता, सोशल अफॉरेस्टेशन प्रोजेक्ट 2000 हेक्टर्स ऑफ लँड मध्ये. ओके, मोलाई काय होता, त्याचा एक पार्टिसिपेंट होता, कारण की तो फॉरेस्ट वर्कर होता, बरोबर नाही, तर तो त्याचा एक पार्टिसिपेंट म्हणून होता. आता तिथं काय झालं आपण ते बघूया, चला. मोलाई कंटिन्यू टू प्लांट द ट्रीज इवन आफ्टर कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट. म्हणजे त्या प्रोजेक्टच्या कम्प्लिशन नंतर सुद्धा, आपल्याला माहिती आहे आपल्या देशाची परिस्थिती आपल्याला माहिती आहे किंवा आपल्या कंट्रीमध्ये काय चालतं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आपण फार तर फार सुरुवात एकदम भारी करतो, बरं ही देशाचीच नाही, ही आपली सुद्धा काय म्हणता येईल त्याला परिस्थिती अशी आहे की आपण स्टार्ट लय भारी करतो, आपण सुरुवात लय भारी करतो, पण शेवट आपल्याला जमत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याकडं काय होतं, आपल्याकडं काय म्हणतात त्याला भारी जे लोक असतात, जसे फॉरेन मध्ये आपण ऐकतो की यांनी हे रिसर्च केलं, त्यांनी हा शोध लावला, यांनी असं केलं, तसे लोक आपल्यापर्यंत येत नाही, कारण की आपण स्टार्टच चांगलं करतो, एंड आपल्याला करता येत नाही मित्रांनो. आणि ज्याला एंड करता आला तो एकदम टॉपर होऊन जातो, तो चांगले मार्क्स घेतो, तो लाईफ मध्ये सक्सेस होऊन जातो, बरोबर आहे की नाही. तर आपल्याला एंड सुद्धा चांगला करता आला पाहिजे मित्रांनो. तसाच एंड काहीसा येणं केलंय, म्हणजे गव्हर्नमेंटनं प्रोजेक्ट स्टार्ट केला होता, बरोबर नाही,
तो स्टार्ट केला आणि काही वर्षानंतर समजा त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असेल, बरोबर नाही, परंतु जो हा मोलाई होता, कोण, जाधव मोलाई पायंग, कंटिन्यू टू प्लांट द ट्रीज इवन आफ्टर कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट. ओके, ऍज अ रिझल्ट ऑफ दिस, याच्यामुळे काय झालं हे बघा, ऍज अ रिझल्ट ऑफ दिस continuous work of planting and caring for the trees, the barren area witnessed the forest cover over the, oh my god, हा आकडा म्हणजे आपण आयुष्यात सुद्धा बघितला नसेल एवढा आकडा आहे मित्रांनो. काय सांगितलंय, 1360 एकर्स. म्हणजे विचार करा तुम्ही, एक 16 वर्षाचा मुलगा जो की फॉरेस्ट वर्कर म्हणून कामाला लागतो, बरोबर आहे की नाही, फॉरेस्ट वर्कर कामाला लागल्यानंतर 1979 ला गव्हर्नमेंट एक प्रोजेक्ट आणते, बरोबर नाही, जे की 2000 हेक्टर एरियामध्ये, बरोबर नाही, त्याची सुरुवात तर झाली गव्हर्नमेंट कडून, पण त्याचा एंड कोणी केलाय, फक्त एका पर्सनने, एका माणसाने, बरोबर नाही, कोण आहे तो, मोलाई. त्याने तो प्रोजेक्ट कंटिन्यू ठेवला, ते जे ट्रीज प्लांटेशन होतं ते कंटिन्यू ठेवलं आणि ते शेवटी कुठपर्यंत नेलं, 1360 एकर जमिनीपर्यंत ते प्लांटेशन दिलं मित्रांनो, 1360. आता हा काय 1-2 वर्षाचा पिरियड नव्हता किंवा 4-5 वर्षाचा पिरियड नव्हता, त्याला किती वर्ष लागले, 30 इयर्स. किती, 30 इयर्स. टुडे दिस जंगल इन कोकिलामुख ऑफ जोरहाट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम, आसाम मधलं जे जोरहाट डिस्ट्रिक्ट आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये कोकिलामुख नावाचं जंगल आहे, इज द रिझल्ट ऑफ द हार्डवर्क ऑफ 30 इयर्स. कोणाचं हार्डवर्क आहे ते, गव्हर्नमेंटचं आहे का, नाही, ते हार्डवर्क आहे एका सिंगल पर्सनचं, ज्याचं नाव आहे मोलाई, काय, जाधव मोलाई पायंग. आलं लक्षात मित्रांनो. ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द प्रेस्टिजियस पद्मश्री. हा फोटो दिसतोय का, श्री आपले राष्ट्रपती जे होते, जे आपल्या सोबत नाहीये सध्या, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांच्या हस्ते त्याला काय पद्मश्री भेटलं. पद्मश्री अवॉर्ड भेटणं सोपी गोष्ट नाहीये. पद्मश्री अवॉर्ड एक रिनोन्ड अवॉर्ड आहे आपल्या इंडियासाठी, बरोबर नाही, ठराविक पर्सन्सलाच तो भेटतो. तो अवॉर्ड त्याला भेटलेला आहे गव्हर्नमेंट कडून फॉर दिस अनपॅरलल वर्क. ओके, नाऊ इट इज वेल नोन ॲज अ मोलाई जंगल. आता ते जे जंगल आहे ते कोणाच्या नावाने ओळखतंय, मोलाई जंगल. असंच असतं मित्रांनो. तुम्ही जर काही तुम्ही लॉज सुद्धा, तुम्हाला सांगण्याची गरजच नाही, तुमच्या आजूबाजूला एवढे एक्झाम्पल्स आहे ना, तुम्ही फक्त शिका त्याच्यातून. तुम्ही अभ्यासात शिकताय, यानं हा लॉ दिला, त्यानं तो न्यूटन्स लॉ किंवा फॅरेडेज लॉ, बरोबर नाही, असे लॉज आहे भरपूर. ते कोणाच्या नावाने ओळखले जातात, त्याला सेपरेट नाव दिलंय का नॉमेनक्लेचर मध्ये, नाही, ते ज्यांनी रिसर्च केलाय, ज्यांनी शोध लावलाय त्याच्या नावाने ओळखले जातात. आणि त्याच्या नावाने ओळखल्यानंतर पूर्ण लाईफ टाईम, म्हणजे पुढच्या कितीतरी पिढ्या होऊन गेल्या, त्या पिढ्या त्यांचं नाव घेत आहेत अजून पण, ते सुद्धा मेल्यानंतर, बरोबर नाही. तर असं असतं मित्रांनो, काहीतरी करून गेल्यावर, काय सांगितलं, काहीतरी करून गेल्यावर तुमचं जे नाव आहे ते तुमच्या ऍब्सेन्स मध्ये सुद्धा घेतलं जातं मित्रांनो. असं काहीतरी आपल्याला काम करायचं आहे, ते कोणी केलंय, आपल्या मोलाईनं, बरोबर नाही. मोलाईनं काय केलं, त्या जंगलाला काय नाव दिलं आता, मोलाई जंगल म्हणून. त्यानं 1360 एकर मध्ये ट्री प्लांटेशन केलं. म्हणजे विचार करा त्यांनी, म्हणजे आपल्याला साधं आपल्या गच्चीवरती आपण बघतो, आपली आई असू द्या किंवा आपली ताई असू द्या, मोठा भाऊ असू द्या किंवा आपण स्वतः असू द्या, आपण काय करतो, 1-2-3 कुठून तरी सीड आणतो, बरोबर नाही, ते त्याच्यामध्ये कुंडीमध्ये लावतो आणि ते 1-2 प्लांट सुकते. त्याच्यामध्येच आपल्याला एवढी खुशी होती की आपण काहीतरी इन्व्हायरमेंटला काहीतरी मदत करतोय, हेल्प करतोय, बरोबर नाही, असं आपल्याला प्राऊड व्हायला लागतं आणि आपण तिथंच थांबून जातो. त्यानं तसं केलं का, नाही, त्यानं जवळपास 1360 एकर मध्ये, म्हणजे एक जंगल निर्माण करणं सोपी गोष्ट आहे का, आपण गच्चीवर 4-5 कुंड्या जमा नाही करू शकत, बरोबर नाही, आणि त्यानं चक्क जंगल निर्माण केले आणि त्या जंगलाला नाव देणं तर बनतंय बॉस, मोलाई जंगल. ओके, मेनी पीपल कम टुगेदर टू डिस्ट्रॉय द फॉरेस्ट, बट अ सिंगल पर्सन इफ डिटरमाइन कॅन इस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट. कळलं का तुम्हाला, हे फक्त फॉरेस्ट बद्दल नाहीये मित्रांनो. हे जरी सेंटेन्स फॉरेस्ट बद्दल सांगितलं असेल तर तुम्ही नीट जर बघितलं तर हे फक्त फॉरेस्ट बद्दल नाहीये, हे आपल्या लाईफ मध्ये सुद्धा अप्लाय होतं. काय सांगितलंय त्यांनी, खूप मोठे लोक आले, खूप पीपल, म्हणजे मेनी पीपल कम टू डिस्ट्रॉय द जंगल, बरोबर नाही, जंगल किंवा फॉरेस्ट डिस्ट्रॉय करण्यासाठी भरपूर जणांनी ट्राय केलं. तसंच आपल्याला कमीपणा दाखवण्यासाठी किंवा आपल्या घरच्यांना कमीपणा दाखवण्यासाठी, किंवा आपण एवढा स्कोर करूच नाही शकत, 95+ स्कोर करूच शकत नाही किंवा 95% आणूच शकत नाही, असं सांगण्यासाठी भरपूर लोकांनी आपल्याला काय केलं, ट्राय केलं. बट अ सिंगल पर्सन म्हणजे कोण, मी माय सेल्फ, म्हणजे तुम्ही स्वतः, बरोबर नाही, जसं की मी आहे तसं तुम्ही. अ सिंगल पर्सन इफ डिटरमाइन, जर तुम्ही ठरवलं मित्रांनो, कॅन इस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट,
म्हणजेच तुम्ही तुमचं स्वतःचं एम्पायर तयार करू शकता, बरोबर नाही? आज जर तुम्ही सायकलवरती फिरताय तर उद्या तुम्ही मर्सिडीज, उद्या तुम्ही रोल्स रॉयस या गाडीमध्ये फिरू शकता. पण कधी? जेव्हा तुम्ही स्वतः डिटरमाइन केलं किंवा तुम्ही स्वतः ठरवलं तर, बरोबर नाही? म्हणून सिंगल पर्सन काय करू शकतो, तर एवढं सगळं करू शकतो. बघितलं का? हे बघा, त्याला पद्मश्री अवॉर्ड भेटलेला आहे, असं जंगल त्यानं उभारलेलं आहे. कळलं तुम्हाला? स्टोरी चांगली होती का नाही मित्रांनो, बरोबर नाही? मग आता जो आपला जाधव मोलई पाएंगे, बरोबर नाही, त्यासाठी आपल्या व्हिडिओला लवकर लाईक केलं पाहिजे की नाही? लगेच लाईक करा मित्रांनो, कारण एवढी खतरनाक स्टोरी जी आहे त्याची आपण आता बघितली, इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. तर ही स्टोरी सांगण्यामागचं कारण काय होतं? आपण बघत होतो इन्व्हायरमेंटला आपण कशा प्रकारे धोका देतोय, बरोबर नाही? इन्व्हायरमेंट आपल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहे त्याच्यामुळे इन्व्हायरमेंट कशा प्रकारे हार्मफुल होत आहे किंवा इन्व्हायरमेंटला कशा प्रकारे त्याचा परिणाम दिसतो इन्व्हायरमेंटवर, हे सगळं आपण बघत होतो. आणि अशाच याच्यामध्ये तुम्हाला एक स्टोरी भेटली, कशाची? त्या जाधव मोलाई पायांची, बरोबर नाही, की ज्यानं हे सगळं साईड बाय साईड इंडियामध्ये चालू होतं. याच्या व्यतिरिक्त राहून त्यानं, म्हणजे याच्या साईड बाय साईड राहून त्यानं काय केलं, कोणालाही ना मार्केटिंग केली किंवा ना असे, त्या टाइमला इंस्टाग्राम होतं का की त्यांना असं इंस्टाग्रामवर फोटो अपलोड केला, हे बघा आज ट्री प्लांटेशन. आताच्या काळात कसं आहे, काम करायचं आहे का नाही, काम करायचं थोडंसं आणि नाव करायचं मोठंसं, बरोबर नाही? म्हणजे थोडंसं एक दोन झाडं लावायचे, फोटो काढायचे आणि लगे उद्या पेपरला हेडलाईन, उद्या लगे पेपरला, बरोबर नाही? 100 एकर मध्ये केलं ट्री प्लांटेशन. अरे इथं एकट्या माणसानी 1360 एकर मध्ये केलंय, बरोबर नाही? त्याच्यामुळं अशा स्टोरीज ऐकल्या ना तर थोडंसं आपल्याला पण कसं मोटिवेशन भेटतं. त्याच्यामुळे अशा स्टोरी ऐकल्या पाहिजे, बरोबर नाही? संदीप माहेश्वरीला ऐकते की नाही तुम्ही? तर मग असं मोटिवेशन भेटलं पाहिजे मध्ये मध्ये. तसं आपण आपल्या लेक्चरमधून मोटिवेशन देतच असतो तुम्हाला, पण तुम्ही सुद्धा कसं थोडंसं मनाने मोटिवेशन घ्यायला चालू केलं पाहिजे. इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. आता आपल्याला बघायचं आहे बायोडायव्हर्सिटीचा काय रोल आहे. हे बघा, सगळ्यात पहिले मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ द इन्व्हायरमेंटल पोल्युशन अकर्स ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण की आपण ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज करतोय, जसं की फॅक्टरीज बनवणं असू द्या किंवा जे वॉटर पोल्युशन करतोय, एअर पोल्युशन करतोय, साऊंड पोल्युशन करतोय, बरोबर नाही, या सगळ्या गोष्टीचा त्रास हा शेवटी आपल्यालाच होणार आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कोण नेत रे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे आपण आणि हे ॲनिमल्स बाकीचे. आता त्या ॲनिमल्सचा विचार सोडून द्या 2 मिनिटासाठी, पण आपल्यालाच जगायचं आहे का नाही, आपल्या पुढच्या पिढींना जगवायचं आहे का नाही? मग याच्यासाठी काळजी कोणी घेतली पाहिजे? त्या ॲनिमल्सनी घेतली पाहिजे का? ते तरी बिचाऱ्यांना अक्कल नसून, बुद्धी नसून, ते तरी त्याची जाण ठेवते. आपल्याला अक्कल दिलेली, आपल्याला बुद्धी दिलेली, तरी सुद्धा आपण या गोष्टीचा विचार करत नाही, इग्नोर करतो आणि सरास मस्त झाडं कापतो, परत आहे की फॅक्टरीज बांधतो, बरोबर नाही? कसं आहे, डेव्हलप केली पाहिजे, पण डेव्हलप कशी केली पाहिजे की जे तुम्ही विचार करा ना, 100 वर्ष जगणार आहे तुम्ही, काय म्हणलं मी, 100 वर्ष तुम्ही जगणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एकदम खतरनाक बांधून ठेवलं इन्फ्रास्ट्रक्चर, ते एकदम भारी सिमेंटच्या बिल्डिंग उभ्या करून ठेवल्या, सगळं करून ठेवलं. 100 वर्षानंतर काय? 100 वर्षानंतर सगळे मेली, काय फायदा तुमच्या त्या एम्पायर? अरे तुम्ही जे एम्पायर बनवलं ते पुढच्या पिढीने बघितलं पाहिजे ना, त्यासाठी ती जगली पाहिजे ना, आणि त्यासाठी तुम्ही ते ट्राय केलं पाहिजे. तुम्ही असे प्लांटेशन करून किंवा इन्व्हायरमेंटला काय म्हणतात त्याला प्रोटेक्ट करून, जेवढे पण इन्व्हायरमेंटशी संबंधित ज्या संस्था काम करतात त्यांची हेल्प घेऊन इन्व्हायरमेंटला कन्झर्व करायचं काम केलं पाहिजे मित्रांनो. तर यांचं म्हणणं काय आहे की मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ इन्व्हायरमेंटल पोल्युशन अकर्स ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपल्यावरतीच होत आहेत. हॅव यू सीन सम एक्झाम्पल्स ऑफ दिस इन युअर एरिया? तुम्ही तुमच्या एरियामध्ये बघितलंय का असं काही एक्झाम्पल? अवर लिव्हिंग काय सांगितलंय, वर्ल्ड हॅड बीन रिचली डायव्हर्स. ते तर सगळ्यांना माहिती सर, आम्हाला आमच्या क्लासमध्ये पण एवढी डायव्हर्सिटी आहे, शाळेमध्ये स्कूलमध्ये एवढे नमुने भरलेले आमच्या क्लासमध्ये, म्हणजे लय नमुने भरलेले. म्हणजे मॅडम एक शिकवती, पोरांना एक ऐकू येतं, पलीकडे दुसरं एक मध्येच उठतं, मॅडम सुसू आली, एक दुसरं म्हणतं मॅडम भूक लागली, बरोबर नाही? असे एकापेक्षा एक नमुने माकड भरलेले आमच्यामध्ये. त्याच्यावरून तर कळतं जे आम्हाला की खूप मोठी डायव्हर्सिटी आहे आपल्या इंडियामध्ये, बरोबर नाही? इंडियामध्येच नाही, वर्ल्डमध्ये. इट कन्सिस्टेड ऑफ व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. बरं, आता हे फक्त ॲनिमल्स म्हणजे तुमच्याबद्दल नाही चालू आहे, प्लांट्समध्ये सुद्धा व्हरायटीज आहे, बरोबर नाही? बऱ्याच अशा स्पेसीज आहे. जेव्हा तुम्ही हायर क्लासेसमध्ये जाणार तेव्हा तुम्हाला त्याचं डिटेलमध्ये शिकायचं आहे, बरोबर नाही? However, we are not able to see some specific animals about which we had listened from our earlier generations. Who is responsible for this? म्हणजे त्यांनी विचारलंय की बाबा, म्हणजे नेमकं हे त्यांची स्टोरी सांगताय का आपली स्टोरी सांगताय, हे थोडासा प्रश्न पडलाय मला. कारण की त्यांचं म्हणणं आहे की वर्ल्ड मध्ये खूप मोठी डायव्हर्सिटी, बरोबर नाही? जशी आपल्या क्लासमध्ये,
म्हणजे खूप मोठे ॲनिमल्स आहे, खूप मोठ्या प्लांट स्पेसिस आहे, बरोबर नाही. पण असे काही काही नाव आहे की जे आपण फक्त ऐकतोय. आता जसं की डायनोसॉर झालं. आता डायनोसॉरचं नाव फक्त आपण ऐकलंय, पण आपण बघितलंय का रिअल मध्ये? तशा काही स्पेसिस आहे. आता डायनोसॉर तर न बघितलेलाच बरा आहे, तो येऊ पण नाही वापस. पण असे काही काही ॲनिमल्स आहे किंवा स्पेसिस आहे ज्यांची आपण फक्त नावं ऐकू नये, त्यांना आपण रिअल मध्ये अजून बघितलेलंच नाही, कारण ते फार पूर्वीच नष्ट झाले, बरोबर नाही. तर मग याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल यांचं असं म्हणणं नाही. तर इनडायरेक्टली त्यांना असं म्हणायचं आहे की याच्यासाठी आपण सगळे रिस्पॉन्सिबल आहे, म्हणजे ह्युमन्स रिस्पॉन्सिबल आहे. ओके. बायोडायव्हर्सिटी इज द, समझने वाले को इशारा कॉफी. हा, समझने वाले को इशारा कॉफी मित्रांनो, कॉफी, कोल्ड कॉफी, हॉट कॉफी. Biodiversity is the richness of living organisms in nature due to presence of varieties of organisms, ecosystems and genetic variations within a species. आता बायोडायव्हर्सिटी occurs at 3 different levels. कोणते 3 लेवल्स आहे ते? चला, कोणते 3 लेवल्स आहे सांगा पटकन. आता जी बायोडायव्हर्सिटी आपण एवढ्या वेळेचं बघतोय की बाबा बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय असतं, की एक सिंपल उदाहरण, आपल्या क्लासमध्ये सगळ्यात पहिले तर म्हणजे डिव्हिजन कशा प्रकारे होईल तुमच्या क्लासचं जर करायचं म्हणल्यावर, सगळ्यात पहिलं डिव्हिजन होईल मेल आणि फिमेल, बरोबर नाही, जेंडर डिव्हिजन, बरोबर नाही. म्हणजे तुमच्या क्लासमध्ये मेल किती आहे, फिमेल्स किती आहे, बरोबर नाही, बॉयज किती आहे, गर्ल्स किती आहे, बरोबर नाही. त्याच्यानंतर टीचर आणि स्टुडंट्स, बरोबर नाही, अशा प्रकारे सुद्धा आपण डिव्हिजन करू शकतो. म्हणजे व्हरायटी बघा तुमच्या क्लासमध्ये किती, आणि ती व्हरायटी म्हणजेच काय आहे, तुमची बायोडायव्हर्सिटी, बरोबर नाही. आता तसंच जर एक एक्झाम्पल घेतलं तुम्ही, क्लासरूमचं एक्झाम्पल घेतलं, आता तुम्ही अर्थचं एक्झाम्पल घ्या, बरोबर नाही. म्हणजे ही पृथ्वी आहे, याच्यावरती ॲनिमल्स कितीतरी असेल, प्लांट्स कितीतरी असेल. म्हणजे आपल्या आजूबाजूलाच बघा, मांजर, कुत्रा, बरोबर नाही, गेंडा, डुक्कर आजूबाजूला. म्हणजे मित्रांकडे नका बघू, स्वतःकडे बघा आरशात, बरोबर नाही. माकड, म्हणजे किती ॲनिमल्सच्या सुद्धा किती व्हरायटीज आहे आपल्यामध्ये, बरोबर नाही. डोळे, नाके, तोंड आहे सगळ्यांना, बरोबर नाही, पण व्हरायटीज किती. मग अशा ज्या व्हरायटीज असतात त्याला आपण काय म्हणतो, बायोडायव्हर्सिटी म्हणतो, बरोबर नाही. म्हणजे ज्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या स्पेसीज आढळतात. आता ही जी डायव्हर्सिटी 3 लेवलला असते. कोणत्या? एक जेनेटिक लेवलला, स्पेसीज लेवलला आणि इकोसिस्टम लेवलला. म्हणजे आता जेनेटिक लेवलला कसं, बरं का, आता आपलं एक्झाम्पल घ्या ह्युमन्सचं, बरोबर नाही. आता ह्युमन्स आपल्याला माहिती आहे आपण माकडापासून बनलोय, बरोबर नाही, सगळेच बनले जातात. त्याच्यात हसायचं काय, सगळेच माकडापासून आपण बनलो. इव्होल्युशन चॅप्टर बघितलंय आपण, बरोबर नाही. त्याच्यामध्ये कळलंय आपल्याला की माकडापासून आपली डेव्हलपमेंट होत गेली आणि आपण शेवटी आता ह्युमन्स बनलोय. ओके. आता ह्युमन्स तर आपण बनलो, सगळ्यांना 2 डोळे, 1 नाक आहे, 1 तोंड आहे, केस आहे, बरोबर नाही, दात दिलेले खायला, सगळं तेच आहे, सेम आहे. तरी पण मग प्रत्येक ह्युमन वेगळा का दिसतो? प्रत्येक ह्युमन वेगळा का दिसतो? का? कारण की त्याचे जीन्स वेगळे. आता जीन्स काय असते ते सांगू नका मला, बरोबर नाही. आपलं पहिला चॅप्टर हेरिडिटी मध्ये आपण डिटेलमध्ये घेतलंय, प्रोटीन सिंथेसिस कसं होतं, जीन्स कुठं असतात, बरोबर नाही. ते लेक्चर जाऊन करा जर केलं नसेल तर ते आता इथं डिस्कस नाही करायचं आपल्याला. जीन्स काय, प्रत्येकाचे जीन्स वेगळे, त्याच्यामुळं आपली काय डायव्हर्सिटी. आलं लक्षात? म्हणजे जी जेनेटिक लेवलची डायव्हर्सिटी त्याला आपण काय म्हणणार, जेनेटिक डायव्हर्सिटी. आता त्याचं एक्झाम्पल आपण ह्युमन्स मधून घेतलं. आता दुसरं तुम्ही बघता डॉग्स मधून घ्या. आता डॉग्स माहिती आपल्याला सगळ्यांना आपण कुत्राच म्हणतो, जर्मन शेफर्ड असू द्या, परत तो काय म्हणते त्याला लॅब्रोडॉग असू द्या, बरोबर नाही, ते वडाफोनचं कुत्रा आलं होतं मध्ये बारीक येवसक, बरोबर नाही, ते असू द्या. म्हणजे ह्या जेवढ्या पण ब्रीड्स आहेत ना डॉग्सच्या, सायबरन हस्की असू द्या, म्हणजे सगळ्या ब्रीड्स, सगळ्यांना आपण डॉग्सच म्हणणार शेवटी. पण ह्या ज्या ब्रीड्स पडल्यात कशामुळे पडल्या, कारण त्यांच्यात जेनेटिकली काहीतरी व्हेरिएशन आहे, बरोबर नाही, जेनेटिक व्हरायटी. त्याच्यामुळे काय म्हणलं, जे जेनेटिक लेवलला असतं त्याला आपण काय म्हणतो, जेनेटिक डायव्हर्सिटी. अकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमॉंग द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज. बघा स्पेसीज सेम आहे, ह्युमन्सची स्पेसीज सुद्धा सेम आहे, बरोबर नाही. डॉगची स्पेसीज जी असेल ती सुद्धा सेम आहे, किंवा जे आपले समजा बैल असतील किंवा डुक्कर असतील, त्यांच्या स्पेसीज सेम आहे, पण त्यांच्यामध्ये व्हरायटी. आता कोणतं काळं डुक्कर असतं, कोणतं पिंक डुक्कर असतं, बरोबर नाही. म्हणजे अशा प्रकारे सेम स्पेसीज इज जेनेटिक डायव्हर्सिटी. एक्झाम्पल, each human being is different from other. Possibility of wiping out the species arises if there is a decrease in the diversity within the. आता ही डायव्हर्सिटी असणं लय इम्पॉर्टंट आहे बरं का. ही डायव्हर्सिटी असली ना, जेवढी जास्त डायव्हर्सिटी, काय सांगितलं, जेवढी जास्त डायव्हर्सिटी तेवढं आपली जगण्याची पॉसिबिलिटी जास्त असते मित्रांनो. आलं लक्षात? हा रूल तुम्ही लक्षात ठेवायचा, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर त्यांचं म्हणणं काय आहे की पॉसिबिलिटी ऑफ वायपिंग आउट द स्पेसीज अराइज. वायपिंग आउट म्हणजे काय, तुम्ही बघता ना, वायपिंग आउट म्हणजे आपली कार असते, कारला बघा ते समोर वायपर लावले असते, ते काय करते, वायपिंग आउट करते, काय, डस्ट किंवा वॉटर मॉलिक्युल्स, बरोबर नाही. तशा प्रकारे जर
स्पेसिस जे आहेत ते वायपिंग आउट व्हायची म्हणजे नष्ट होण्याची जी पॉसिबिलिटी आहे अरायझेस इफ देअर इज अ डिक्रीज इन द डायव्हर्सिटी विद इन द स्पेसिस. जर त्यांच्यामधली डायव्हर्सिटी जर कमी झाली तर जास्त दाट शक्यता आहे की ती स्पेसिस वायपिंग आउट होण्याची किंवा नष्ट होण्याची. हुज मेंबर्स इन्व्हॉल्व इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता आपल्याला माहिती हे जेनेटिक व्हेरिएशन कशामुळे येते किंवा ही जेनेटिक डायव्हर्सिटी कशामुळे डेव्हलप होते, कारण की आपल्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होते. आपल्यामध्ये आपण बघितलंय की दोन गॅमेट्स एकत्र येत आहेत, बरोबर नाही. आता ते दोन गॅमेट्स कोणते बनवू शकतात, मेल आणि फिमेलच असणार ते तर ठीक आहे, पण ते कोणते बनवू शकतात ना. आता फिमेल कुठली आपल्याला माहिती आहे का, आता तरी ठीक आहे, आता सोडा आपण कास्ट बघतो ते बघतो सगळं बघतो बरोबर नाही. पण आता पूर्वी झालं बघायचे का ते की बाबा ठीक आहे कोणती मुलगी आहे काय आहे, ती फिमेल कुठली राहणार मेल कुठला राहणार, ते एकत्र आले एक नवीनच प्रोडक्ट फॉर्म होणार बरोबर नाही. तसेच तुम्ही झालेले की नाही नवीन प्रोडक्ट फॉर्म झालेले तशा प्रकारचं. तर अशी डायव्हर्सिटी सेक्शुअल रिप्रोडक्शन जे पार्टिसिपेट करतायत त्यांच्यामध्ये ही डायव्हर्सिटी दिसून येते आणि त्याला आपण काय म्हणतो जेनेटिक डायव्हर्सिटी. आता स्पेसिस डायव्हर्सिटी म्हणजे हे आपण खालच्या लेवलपर्यंत खेळत होतो, कोणत्या बेसिक लेवलपर्यंत. आता थोडं वरचं स्पेसिस डायव्हर्सिटी बरोबर नाही. आता स्पेसिस म्हणजे स्पेसिस जी आपण जे स्पेसिस म्हणतो बरोबर नाही, त्या स्पेसिस मधली जी डायव्हर्सिटी ती जेनेटिक डायव्हर्सिटी. म्हणजे आता एक स्पेसिस आहे ह्युमन्सची, त्यांच्यामध्ये जी डायव्हर्सिटी ना ती म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी. ते त्यांच्या सेक्शुअल रिप्रोडक्शनमुळे किंवा जेनेटिक व्हेरिएशन्समुळे झालेली. आता त्याच्या वरची ज्या स्पेसिस आहे जसं की ह्युमन्सची स्पेसिस वेगळी, डॉग्सची स्पेसिस वेगळी, प्लांटची स्पेसिस वेगळी बरोबर नाही. ह्या ज्या स्पेसिस आहे ज्याच्या अंडर सगळे आता ह्युमन्स आले तशा प्रकारच्या ज्या स्पेसिस त्यांच्यामधली डायव्हर्सिटी. इनन्युमरेबल स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम्स अकर इन द नेचर, दिस इज कॉल्ड ॲज अ स्पेसिस. ओके, डायव्हर्सिटी कोणती डायव्हर्सिटी स्पेसिस. त्याची डेफिनेशन काय, इनन्युमरेबल स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम अकर इन नेचर. आपल्याला माहिती आहे ह्युमन्सची वेगळी स्पेसिस आहे, डॉग्सची वेगळी स्पेसिस आहे, जसं की आता समजा मांजर आली, कॅटची वेगळी स्पेसिस आहे. म्हणजे ह्या स्पेसिस मधली डायव्हर्सिटी बद्दल आपण बोलतोय आता. स्पेसिस डायव्हर्सिटी इन्क्लुड्स व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स अॅनिमल्स मायक्रोब्स. ओके ठीक आहे, तेवढं तर माहिती आहे आपल्याला. इकोसिस्टम डायव्हर्सिटी काय, आता हा त्याच्यावरचा गेम आहे बरोबर नाही. म्हणजे जेनेटिक आलं, जेनेटिकच्या नंतर स्पेसिस आला आणि स्पेसिसच्या नंतर आता इकोसिस्टम म्हणजे काय आपण बघितलं होतं की एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जेवढे पण ॲनिमल्स प्लांट्स किंवा जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे ते आणि त्यांच्या इन्व्हायरमेंटचा जो रिलेशन असतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो इकोसिस्टम म्हणतो. म्हणजे ते टोटली त्याच्यावर डिपेंड असतात, ते खेळत असतात. म्हणजे एका रूम मध्ये जर आपण चार सेम एजचे मुलं किंवा डिफरंट एजेसचे मुलं मुली एकत्र जर ठेवले तर ते त्यांचं खेळणार बरोबर नाही. ते डिस्टर्ब करणार का आजूबाजूच्यांना, नाही. आपण लॉक करून गेलो बाहेर ते त्यांचं मस्त खेळणार बरोबर नाही, घर भांडं खेळणार, कोणी काय काय खेळणार बरोबर नाही. तर ती झाली त्यांची इकोसिस्टीम. तशा भरपूर इकोसिस्टीम प्रेझेंट आहे. आता समुद्रामध्ये वेगळी प्रेझेंट आहे, आपल्या लँडवरती वेगळी प्रेझेंट आहे बरोबर नाही. वेगवेगळ्या रिजन मध्ये ट्रॉपिकल रिजन मध्ये जास्त असते, जसं आपण पोलकडे जाणार ती कमी होत जाणार बरोबर नाही. म्हणजे अशा प्रकारे diversity. Many ecosystems are present in each region. Ecosystem is formed through the interactions between plants, animals, their habitat and changes in the environment. Each ecosystem has its own characteristic animals, plants, microbes and abiotic factors. Ecosystems are also two types, natural, artificial. हे आपण चांगलंच बघितलेलं आहे आधीच्या लेक्चर मध्ये आपल्या इकोसिस्टमचे दोन टाइप, नॅचरल आणि हे. आता बायोडायव्हर्सिटी कळाली तुम्हाला, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो बरं का. तर डायव्हर्सिटी जी आहे बायोडायव्हर्सिटी ती तीन प्रकारे असते, कोणती, जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी. या तीन लेवल मध्ये डायव्हर्सिटी प्रेझेंट असते. अलग लक्षात. तर हे नीट त्याचे एक्झाम्पल्स आणि ते बघून घ्या. आता दुसरा टॉपिक आपला सॅक्रेड ग्रूव्ज. आता आपण ठीक आहे तुम्हाला थोडंसं बोर होऊ शकतं कारण की आपण फक्त इन्व्हायरमेंट बद्दल बघतोय, पण याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये अशा स्टोऱ्या सांगितलेल्या ना त्या स्टोरीजमुळे आहे ना शिकायला मजा येते हा चॅप्टर. आता सॅक्रेड ग्रूव्ज पण अशाच प्रकारची एक स्टोरी. तुम्ही कांतारा पिक्चर बघितला का, ओ बरोबर नाही, सगळ्यांनी बघितला असेल कांतारा पिक्चर. त्याच्यामध्ये एक रिलिजियस कन्सेप्ट सांगितलाय बरोबर नाही. म्हणजे एक समजा तो जो त्याच्या अंगात देव येत असतो किंवा देवी येत असते बरोबर नाही, तर ती वाईट जेव्हा त्यांच्यावरती समस्या येते किंवा तो जो एक पर्टिक्युलर जो ट्रायबल ग्रुप असतो बरोबर नाही, म्हणजे जो ग्रुप येतो माणसांचा, त्या समाजावरती जेव्हा काही संकट येतं किंवा एक्सटर्नल शक्ती काहीतरी प्रयोग करायला जाते तेव्हा त्याच्या अंगात तो देव येतो आणि तो डिस्ट्रॉय करतो. म्हणजे आपण नाही का आपण ऐकत असतो बघा श्रीकृष्णाने अवतार घेतला याला नष्ट करण्यासाठी त्याला नष्ट करण्यासाठी बरोबर नाही. म्हणजे देव अवतार घ्यायचे जे काय म्हणतात त्याला गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना नष्ट करण्यासाठी. तशा प्रकारचं रिलिजियस कन्सेप्ट असतो बरोबर आहे नाही. किंवा आता एखादा आदिवासी एरिया आहे, त्या आदिवासी एरियामध्ये कसं असतं
जंगलात राहत असतात ते, त्यांच्यासाठी जंगल इन्व्हायरमेंट म्हणजेच त्यांचा देव असतो, बरोबर नाही? आपल्याला तरी देवांचे नाव माहिती, त्यांना देवाचे नाव सुद्धा नाही माहिती. त्यांच्यासाठी त्यांचं जे त्यांना जो प्रोव्हाइड करतो अन्न वस्त्र निवारा या बेसिक गरजा जो प्रोव्हाइड करतो त्यालाच ते देव मानतात, म्हणजेच त्यांच्या नेचरला ते देव मानतात, बरोबर नाही? मग असे जे ठिकाण आहेत ना की जे देवाच्या नावाने काय म्हणतात त्याला रिझर्व करून ठेवलेले किंवा काही जंगल्स आहेत, बरोबर नाही, जिथं मंदिर बांधलेलं आहे आणि ते देवाच्या नावाने आपण ते जंगल चालवते, बरोबर नाही? म्हणजे अशा प्रकारच्या जंगलांना किंवा अशा प्रकारच्या प्लेसेसला आपण काय म्हणतो, सॅक्रेड ग्रोव्हज. द फॉरेस्ट कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड. बघा पहिलीच लाईन आहे, काय सांगितलंय? द फॉरेस्ट कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड. लगेच कांतारा आठवायचा, इथं फोटो पण टाकलाय मी त्याच्यामुळे. द फॉरेस्ट कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड अँड कन्सिडर्ड टू बी सॅक्रेड इज कॉल्ड ॲज अ सॅक्रेड ग्रोव्ह. अलग लक्षात तुम्हाला? म्हणजे ते सॅक्रेड करून ठेवलेलं आहे की त्याला त्याच्यावर ना गव्हर्नमेंटचा रूल चालणार, त्याच्यावरती ना कोणी एखादा पर्टिक्युलर प्रायव्हेट कंपनीवाला रूल करू शकतो, कोणीच नाही. ते आपण देवासाठी ठेवलेले आहे आणि त्याच्यावर कोणी हात लावू शकत नाही आणि त्याला कोणी चेंज करू शकत नाही. आलं लक्षात? अशा प्रकारचे त्याला आपण काय म्हणणार, सॅक्रेड ग्रुव्स. अशा प्रकारचे जंगल. हे बघा एक्झाम्पल मध्ये दिसतंय तुम्हाला, हे असं जंगल दिसतंय, इकडे दगडाची मूर्ती बिर्ती दिसते तुम्हाला. आता हे बघा हा माणूस दिसतोय, हा कांतारा मूवीचा शॉट दिसतोय की तुम्हाला? आलं लक्षात? म्हणजे कोणी हिंमतच नाही करत तिथं हात लावायची, का? कारण तिथं देव राहतात असं त्यांचं म्हणणं असतं. काही का असं ना, आपल्याला इन्व्हायरमेंटचं नेचरचं प्रोटेक्शन होतंय ना, बस संपला विषय. दीज आर इन फॅक्ट सँक्च्युरीज कन्झर्व बाय द सोसायटी अँड नॉट बाय द गव्हर्नमेंट. काय सांगितलंय नीट या सेंटेन्स कडे लक्षात घ्या. नॉट बाय द गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटचा त्याच्यावरती काही ताबा नसतो. फॉरेस्ट डिपार्टमेंट ॲज इट हॅज बीन कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड इट हॅज स्पेशल प्रोटेक्शन. आलं लक्षात? आता आपल्याला माहिती आहे आपल्यामध्ये किती देवप्रेमी किंवा किती लोक असे आहे की जे देवाला मानतात, बरोबर नाही? मग आपण देवाच्या नावावरती किंवा देव जे आहेत आपले, बरोबर नाही, त्यांच्या नावावरती जे जंगल्स किंवा जे एखादा पर्टिक्युलर एरिया जर रिझर्व करतोय, प्रोटेक्ट करतोय, तर चांगलंच आहे ना. लोक आता त्याच्या सोबत छेडछाड करतील का? नाही. कारण की लोक फक्त एकाच गोष्टीला घाबरतात, ते म्हणजे देव, गॉड, बरोबर नाही? मग जे असे प्लेसेस आहे की जिथं जंगल्स आहेत किंवा जिथं असं भरपूर प्रमाणात मोठे मोठे झाडं आहेत, तर ते असे प्लेसेस जे राखीव ठेवलेले, रिझर्व ठेवलेले देवाच्या नावावरती, त्याला आपण काय म्हणतो, सॅक्रेड ग्रुव्ह म्हणतो. आता दिस क्लस्टर्स ऑफ थिक फॉरेस्ट आर प्रेझेंट नॉट ओनली वेस्टर्न घाट्स ऑफ इंडिया बट इन द एंटायर. वेस्टर्न घाट म्हणजे लक्षात घ्या, आता आपल्या कंट्रीचा मॅप माहितीये का सगळ्याला? हा, हे असं, हे साऊथ, हे असं. तुम्ही आता जॉग्राफी शिकते ना, तुम्हाला चांगलं माहिती आहे, वर काश्मीर, बरोबर नाही, ही बॉर्डर आपली चायनाची, आलं लक्षात, ही पाकिस्तानची बॉर्डर. आणि हा जो रिजन आहे हा म्हणजे काय, आपला वेस्टर्न घाट. याच्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, बरोबर नाही, हा रिजन पूर्ण हा पट्टा, हा म्हणजे काय, वेस्टर्न घाट. तर अशा प्रकारचे जे सॅक्रेड ग्रुव्स आहे हे फक्त वेस्टर्न घाट ऑफ इंडिया मध्येच प्रेझेंट आहे असं नाही, एंटायर कंट्रीमध्ये प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रत्येक याच्यामध्ये अशा प्रकारचे रिझर्वेशन असतात, बरोबर नाही? देवाच्या नावावरती सँक्च्युरीज प्रेझेंट असतात. मोर दॅन काय सांगितलंय, 13,000 सॅक्रेड ग्रुव्स हॅव बीन रिपोर्टेड इन इंडिया. म्हणजे बघा, इंडियामध्ये मोर दॅन 13,000 सॅक्रेड ग्रुव्स काय आहेत, रिपोर्ट केलेले आहेत, बरोबर नाही? एक्झाम्पल्स ऑफ सॅक्रेड ग्रुव्स. आता आपल्या महाराष्ट्रातले एक्झाम्पल्स मी खास तुमच्यासाठी आणलेत. हे बघा, तुम्ही जाऊन काय करायचंय, तुम्ही जाऊन सर्च करायचंय, दुसरं बाकीचं सर्च नाही करायचं, जरा कामाच्या गोष्टी सर्च करायच्या. कोणते कोणते बघा, एक आंबोली, ओके, दुसरा भीमाशंकर. भीमाशंकरला तुमच्यापैकी बरेच जण जाऊन आले असतील पावसाळ्यात, बरोबर नाही? निसर्गरम्य वातावरण ठिकाण म्हणून आपण जातो. बघा, जायला किती फ्रेश वाटतं तिथं. म्हणजे आपण जे वर्षभर एकदम असं म्हणजे स्ट्रेसमध्ये जगत असतो, टेन्शन घेऊन जगत असतो, आणि ते रिलीज करण्यासाठी आपण असे प्लेसेस निवडतो, बरोबर नाही? म्हणून मग इन्व्हायरमेंटचं जगणं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, अलग लक्षात. कोयना डॅम माहिती असेल सगळ्यांना, कोयना रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मध्ये सुद्धा असे सॅक्रेड ग्रुव्स प्रेझेंट आहे, अलग लक्षात. तर सगळ्यांनी काय म्हणायचे, रिसर्च करायचे आणि कमेंट बॉक्स मध्ये मला ऐकून जर एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती असेल तर ते सांगायचे मित्रांनो, अलग लक्षात. सॅक्रेड ग्रुव्स काय असतात, कन्सेप्ट लक्षात आली तुम्हाला? ओके. आता हे बघा, माय रोल इन इन्व्हायरमेंट. आपण इन्व्हायरमेंट बायोडायव्हर्सिटी बघत होतो ना, इन्व्हायरमेंट कन्झर्वेशन आणि बायोडायव्हर्सिटी. आता बायोडायव्हर्सिटी तर बघितली आपण, त्याच्यानंतर सॅक्रेड ग्रुव्स बद्दल पण बघितलं. आता तुमचा रोल काय इन्व्हायरमेंट मध्ये, बरं का? माय रोल इन इन्व्हायरमेंट. सगळ्यात पहिले कंट्रोल मध्ये काय, प्रिव्हेंटिंग द हार्म. म्हणजे काय काय कंट्रोल करायचं तुम्हाला, प्रिव्हेंटिंग द हार्म म्हणजे ते नष्ट होण्यापासून किंवा त्याच्या काहीतरी वाईट होण्यापासून त्याला वाचवायचंय. स्टॉपिंग द हार्मफुल ऍक्टिव्हिटीज. आपण जे हार्मफुल ऍक्टिव्हिटीज करतोय किंवा आपण जे साऊंड पोल्युशन करतोय, नॉईज पोल्युशन करतोय, सॉइल पोल्युशन करतोय, प्लास्टिक ते यूज करून, बरोबर नाही,
ते तुम्हाला स्टॉप करायचं ऍक्टिव्हिटी. चेंजिंग द माइंडसेट, आपला जो माइंडसेट आहे तो चेंज करायचा सगळ्यात पहिले, की नाही भाई सगळ्यात पहिले दुसऱ्याला चेंज करायच्या आधी आपण स्वतः आतून चेंज झालेलो पाहिजे, की आपली कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, की नाही मला ह्या प्लांटला धक्का लावायचा नाहीये आणि मी ते प्लांट वाचवणार आहे. भलेही माझा थोडासा घराचा हिस्सा कमी जरी, म्हणजे आपण बघतो ना आपला एखादा रिकामा प्लॉट असतो आणि त्याच्या साईडला कुठेतरी मोठं झाड आलेलं असतं आणि आपल्या बांधकामाला प्रॉब्लेम येतो, मग आपण तोडून टाकतो, बरोबर नाही? तर तुम्ही तुमचं क्लिअर पाहिजे थॉट, की नाही भाई त्या झाडाला थोडीशी जागा मी ठेवेल आणि बाकीच्या एरियामध्ये बांधकाम करेल. करा का अशा प्रकारचं. दुसरं काय आहे, कन्झर्वेशन मध्ये काय, कन्झर्विंग द अवेलेबल रिसोर्सेस, म्हणजे आता सध्याला जे अवेलेबल रिसोर्सेस आहे ऍटलिस्ट ते तरी कन्झर्व करा, बरोबर नाही? दुसरं काय आहे, प्रिझर्वेशन, प्रिझर्विंग व्हॉट एव्हर हॅज बीन लेफ्ट ओव्हर, म्हणजे आता जे उरलेलं आहे ते आपण प्रिझर्व केलं पाहिजे. रेमेडीज टू प्रिव्हेंट फर्दर लॉस, म्हणजे आणखीन पुढे जाऊन लॉस होऊ नये किंवा आणखीन एन्व्हायरमेंटला काही हार्मफुल होऊ नये याच्यासाठी आपण काहीतरी विचार केला पाहिजे. प्रिझर्विंग अननोन रिझन्स, किंवा जे असे अननोन रिझन्स आहे, आता आता बघितलं ना आपण सॅक्रेड ग्रुव्स किंवा असे बरेच ठिकाण असतात जे आपल्याला अजून माहित नाहीये, त्यांना आपण आत्ताच प्रिझर्व केलं पाहिजे, बरोबर नाही? प्रिव्हेन्शन काय, प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म्स, डिझायनिंग न्यू प्लॅन्स, फॅक्टर्स हार्मफुल टू एन्व्हायरमेंट. अवेअरनेस काय पाहिजे सगळ्यात पहिले, एज्युकेशनल, म्हणजे तेवढं शिक्षण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आता जुन्या काळामधल्या लोकांना बऱ्याचशा म्हणजे अंधश्रद्धा, सुपरस्टिशियस लोक होते ते, बरोबर नाही? त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये बऱ्याच अंधश्रद्धा अशा हे झालेल्या आहे, लोकांनी टाकलेल्या डोक्यामध्ये, बरोबर नाही? जर त्यांना आपण नीट एज्युकेशन दिलं, जर त्यांना आपण नीट सांगितलं की असं असं केल्यानं काही होत नाही बाबा, तुम्ही असं करा, तर ते काय करतील, तुमचं ऐकतील, बरोबर नाही? तर एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. दुसरं काय आहे, गायडन्स, कोणतरी गायडन्स केलं पाहिजे. अवेअरनेस, आता हे गायडन्स अवेअरनेस देणारे भरपूर आहे, बरोबर नाही? फक्त काय, आता तुम्ही एक करंट विषय चालू आहे सध्या, बरोबर नाही? करंट विषय चालू आहे की नाशिकमध्ये म्हणजे खूप एक एरिया आहे पर्टिक्युलर, बरोबर नाही? तर तिथं ते तोडण्याचा विषय चालू आहे. तुम्ही ऐकलं असेल, न्यूज मध्ये सुद्धा ऐकलं असेल, बरोबर नाही? तर आपले जे ऍक्टर्स आहेत, सयाजी शिंदे झालं किंवा दुसरे फाउंडेशन जे आहेत आपल्या, ज्या एन्व्हायरमेंटला कन्झर्व करायचं, प्रिव्हेंट करायचं काम करतायत, तर त्या आता ऍक्टिव्ह झालेल्या आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जे काम तिथं करायचं तुम्हाला, ते दुसऱ्या एरियामध्ये जाऊन करा, बरोबर नाही? म्हणजे तिथं जे झाड आहेत ते कितीतरी वर्षापासून, कितीतरी जुने, किती म्हणजे तेवढे झाडं जगायसाठी कितीतरी वर्ष आणखीन लागतील आपल्याला, बरोबर नाही? ते तोडून तुम्ही जर दुसरी गोष्ट बांधायची आहे तर ती दुसऱ्या ठिकाणी बांधा, असं त्यांचं म्हणणं आहे. आलं लक्षात? तर तशा प्रकारचे न्यूज सुद्धा ऐकत जा तुम्ही, अवेअर राहत जा. इमिटेशन, ऑर्गनायझेशन आणि पार्टिसिपेशन, तुमचं पार्टिसिपेशन पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. प्रोडक्शन मध्ये काय, रिवायवल ऑफ हार्म फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट, अटेम्प्टिंग इनोव्हेशन, काहीतरी इनोव्हेटिव्ह विचार करत जा किंवा अशा ज्या ऍक्टिव्हिटीज होत असतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत जा. ओके, आलं लक्षात? म्हणजे एवढा तुमचा रोल आहे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन मध्ये. आलं का लक्षात? फक्त नुसतं पाठ करण्यापुरतं किंवा पेपर पुरतं वाचू नका. हा जो हे जे चॅप्टर्स असतात ना, हे काहीतरी विचार करण्याचे चॅप्टर्स असतात, याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे आपण. नुसता परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी हा चॅप्टर दिलेला नाही आपल्याला, बरोबर नाही? हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी काय सांगितले? आता काय आहे याच्यामध्ये हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी? आता सगळ्यात पहिले हॉटस्पॉट्स, नावातच दिलंय हॉट. हॉटचा मिनिंग असतो, तो म्हणशाल सर गरम, हॉट गरम आहे की नाही? हॉट. आणि स्पॉट्स, स्पॉट्स म्हणजे काय, ठिकाण, म्हणजे गरम ठिकाण, असं मिनिंग घ्यायचं या नाही. हॉटस्पॉट्स म्हणजे काय, की बाबा असे ठिकाण की जे, ज्याला जास्त काय म्हणते त्याला, म्हणजे काळजी घेण्याची गरज आहे, बरोबर नाही? म्हणजे असे ठिकाण की जिथं जी स्पेसिस डायव्हर्सिटी किंवा जे बायोडायव्हर्सिटी ती कमी होत चालली, किंवा त्या रिजनचे जे अॅनिमल्स आहे ज्याच्यामुळे ते फेमस होतं, तेच गोष्टी तिथं कमी होत चालल्या, असे स्पॉट म्हणजे काय, हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता असे किती स्पॉट्स आहे? 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आर रिपोर्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. आता ही वर्ल्डची गोष्ट चालू आहे, तुमच्या इंडियाची नाही चालू किंवा तुमच्या लंडनची नाही चालू, बरोबर नाही? किंवा तुमच्या अमेरिकेची नाही चालू, ही गोष्ट वर्ल्डची चालू आहे. कारण जेव्हा आपण चांगल्या गोष्टीचा विचार करतो तर ते पुण्या जगासाठी केला पाहिजे, बरोबर नाही? वैयक्तिक स्वार्थासाठी नाही केला पाहिजे. 34 हायली सेन्सिटिव्ह बायो. आता न्यूटननी एवढे लॉज काढले, ते लावले, त्याने असं काढलं का की नाही भाई हे इंडियाचे लोक आपल्या सोबतचे नाहीये, हे इंडियाच्या लोकांना नाही वापरायची लॉ, बरोबर नाही? फक्त आपल्याच लोकांसाठी, असं काही काढलं का नाही? त्यानं गुरुत्वाकर्षणचा शोध सगळ्यांसाठी लावला, बरोबर नाही? त्यानं सांगितलं अर्थचे जे 3 लॉ सांगितले त्यानं, एव्हरी ऍक्शन हॅज रिॲक्शन, सगळीकडे आपल्या होतं तो, बरोबर नाही? तुम्ही जा बरं एक दिवस फुल घेऊन, असे फुल घेऊन गेले एखाद्याला आणि एखाद्याला राग आला तर तो एव्हरी ऍक्शन हॅज रिॲक्शन. तुम्ही फुल देता ते लाल लालच देईन दोन्ही पण, तुम्ही लाल फुल दिलं ना ते पण लालच देईन, पण ते फुल नाही राहणार,
ती तिचा हात राहील आणि तुमच्या गालावरती उमटलेला तिचा हाताचा ठसा राहील, बरोबर नाही, आलं लक्षात. तर 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आर रिपोर्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. सच एरियाज हॅड वन्स ऑक्युपाइड 15.7% एरिया ऑफ द अर्थ. तो जो एरिया आहे त्यांचा असं म्हणणं आहे की जर 100% जर एरिया आपण बघितला अर्थचा, बरोबर नाही, 100% एरिया जर आपण घेतला अर्थचा, त्याच्यापैकी 15.7% म्हणजे ही जर मी अर्थ काढली आणि हा त्याचा पूर्ण टोटल 100% एरिया आहे, तर यातला 15 किती 15.7%, हे बघा 15.7% एरिया कसा आहे, हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट आहे, आलं लक्षात. ऍट प्रेझेंट आता त्याच्यामधला 86% ऑफ सेन्सिटिव्ह एरिया ऑलरेडी डिस्ट्रॉय. म्हणजे बघा इथपर्यंत मी शिकूच तर, म्हणजे मी तुम्हाला हे लेक्चर घेऊच तर किंवा हा चॅप्टर शिकूच तर 34 हायली जे सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटीचे स्पॉट होते त्यापैकी म्हणजे पूर्ण अर्थ मधले 15.7%, त्याच्यापैकी 86% तर ऑलरेडी डिस्ट्रॉय झालेले. 86% ऑलरेडी डिस्ट्रॉय झालेले. बघा मग म्हणजे तुम्हाला फक्त काय काम उरले, तुम्हाला फक्त 14% जे स्पॉट उरलेत त्याचं कन्झर्वेशन करायचं, आलं लक्षात. प्रेझेंटली ओनली 2.3% एरिया, काय 2.3% एरिया ऑफ द अर्थ हॅज बीन लेफ्ट ओव्हर विथ द सेन्सिटिव्ह स्पॉट्स. अरे रे रे देवा, बघा बघा काय चालू आहे. म्हणजे 15.7% पैकी फक्त 2.3% एरिया, म्हणजे या 15 आधीच कमी होता त्याच्यापैकी 2.3% एरियाच फक्त आता राहिलेला आहे. बाकीचे जे सेन्सिटिव्ह स्पॉट होते ते सगळे डिस्ट्रॉय झाले. आणि कोणी डिस्ट्रॉय केले, आपणच डिस्ट्रॉय केले, आपल्यामुळेच डिस्ट्रॉय झाले, बरोबर नाही, आलं लक्षात. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणून, मी फक्त काय पर्सनली तुम्हाला दोष नाही देत, तुम्ही नव्हते गेले तिथे डिस्ट्रॉय करायला, सांगतोय. इट इन्क्लुड्स 1,50,000 प्लांट स्पेसीज विच आर 50% ऑफ द वर्ल्ड काउंट. आता त्याच्यामध्ये काय 1,50,000 ज्या प्लांटच्या स्पेसीज आहे, हे बघा आकडा सोपा वाटतोय तुम्हाला, 1,50,000, 1,70,000, 2,00,000, पण स्पेसीज बद्दल बोलताय ते, प्लांट स्पेसीज फक्त, बरोबर नाही, आलं लक्षात. म्हणजे ते किती प्लांट्स असतील विचार करा त्याच्यामध्ये. ॲज फार ॲज इंडिया इज कन्सिडर, आता इंडियाबद्दल, आतापर्यंत वर्ल्ड बद्दल चालू होतं, आता इंडियाबद्दल आता तरी थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा. आउट ऑफ 135 स्पेसीज, अब अपनी घर की बात है दोस्तों, घर की बात बोले तो कॉन्सन्ट्रेशन तो बनता है. 135 स्पेसीज ऑफ एनिमल्स, 85 स्पेसीज आर फाउंड इन द जंगल्स ऑफ ईस्टर्न रिजन. म्हणजे जे पूर्वेकडचे देश आपले, देश नाही राज्य आपले, बरोबर नाही, या साईडचा जो रिजन आहे आपला चायनाच्या बॉर्डर निकडचा, बरोबर नाही, आसाम साईड तिकडं, त्याच्यामध्ये 135 स्पेसीज ऑफ एनिमल्स, ओके, 85 स्पेसीज आर फाउंड इन द जंगल्स ऑफ ईस्टर्न रिजन. म्हणजे त्या 135 मधले फक्त 85 स्पेसीज त्या रिजनला भेटतात. अबाउट 1,500 एंडेमिक प्लांट स्पेसीज आर फाउंड इन वेस्टर्न घाट. आता वेस्टर्न घाट म्हणजे आपला सह्याद्रीचा पर्वत, म्हणजे सह्याद्रीचा जो भाग आहे आपल्या महाराष्ट्राचा, तिथून तर पार केरळ कर्नाटक, बरोबर नाही, जी लाईन आहे तिकडची सगळी, ती सगळी लाईन कुठे येते, वेस्टर्न घाटमध्ये. त्यांचं म्हणणं काय, एंडेमिक प्लांट स्पेसीज म्हणजे काय, की असे प्लांट स्पेसीज, असे ठराविक प्लांट स्पेसीज जे फक्त तेवढ्याच भागात येतात, ते बाकीकडे आढळून येत नाही, ते फक्त तेवढ्याच भागात आढळून येतात. आणि जर तेवढ्या भागात आढळून येतात तर ते दुसरीकडे भेटणार आहे का, नाही. मग आपल्याला त्यांचं कन्झर्वेशन कुठं करायचं आहे, त्याच ठिकाणी करायचं आहे, बरोबर, आलं लक्षात. किती 1,500 एंडेमिक स्पेसीज जे हळूहळू नष्ट व्हायला आलेले आहेत. आउट ऑफ द टोटल प्लांट स्पेसीज इन द एंटायर वर्ल्ड 50,000 आर एंडेमिक. काय सांगितलं, जेवढ्या स्पेसीज जे आहे वर्ल्ड मध्ये, बरोबर नाही, प्लांटच्या, त्याच्यापैकी 50,000 आर एंडेमिक. 50,000 आर एंडेमिक म्हणजे काय, की त्या 50,000 अशा आहेत की ज्या हळूहळू फ्युचरमध्ये नष्ट व्हायला आलेल्या आहेत आणि त्या ठराविक रिजन मध्येच प्रेझेंट असतात. त्या आपण दुसरीकडे त्याला बळजबरी करायचा प्रयत्न जरी केला लावायचा तरी येऊ नाही शकत. मग त्यांचं आपल्याला कन्झर्वेशन करणं आवश्यक आहे का नाही मित्रांनो, प्रिव्हेन्शन करणं आवश्यक आहे का नाही, बरोबर नाही. म्हणजे आता तुम्हाला जर इथं राहायची सोय, सगळं तुम्हाला सगळं एन्व्हायरमेंट इथलं सूट होतंय, सगळं इथलं सूट आहे, आणि तुम्हाला जर टाकलं तिकडे त्या राजस्थानमध्ये, बरोबर नाही, किंवा तुम्हाला जर टाकलं तिकडं हिमालयामध्ये, बरोबर नाही, तुम्ही थंडीनं असे पुरे हे होऊन जाणार का नाही, उन्हाळ्या गरमीमध्ये असं पुरं पाणी पाणी जीव करणार तुमचा, मग तुम्हाला आवडेल का असं, नाही. मग त्या प्लांट स्पेसीसला पण कोणाला पण आपल्या घरामध्येच राहायला आवडत असतं, त्याच्यामुळे त्यांचे घर आपण नष्ट करायचे का नाही, आपण उलट बांधायचे काम करायचे दुसऱ्याचे घर, लक्षात. मग सिव्हिल इंजिनियर बनू नका लगेच, आधी 10वी पुढं क्लिअर करा. 3 इंडेंजर हेरिटेज प्लेसेस ऑफ द कंट्री. आता कोणते, द वेस्टर्न घाट. बघा वेस्टर्न घाट इतका भारी ना आपला, त्याचं नाव तर पहिले येतं, बरोबर नाही. द वेस्टर्न घाट स्प्रेड ओव्हर द स्टेट्स ऑफ गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, केरळा.
आलं लक्षात. म्हणजे ती पूर्ण जी बॉर्डर आहे ती सगळी वेस्टर्न घाट हॅज बीन इन डेंजर ड्यू टू मायनिंग इंडस्ट्री. मायनिंग इंडस्ट्री, केजीएफ पिक्चर पाहिला ना तुम्ही, केजीएफ पिक्चर मध्ये काय कोणती इंडस्ट्री, मायनिंग इंडस्ट्री. त्याच्यामुळे काय होतंय, अँड सर्च फॉर नॅचरल गॅस. म्हणजे या गोष्टींमुळे काय होतंय, जे वेस्टर्न घाट आहे ना त्याच्यामध्ये ज्या आपण आता बघितले हॉटस्पॉट्स बघितले, ते तिथले ज्या स्पेसिस आहे किंवा जिथले जे ॲनिमल्स आहे ते इंडेंजर झोन मध्ये आलेले आहेत, बरोबर नाही. म्हणजे त्यांच्यावर भविष्यात काही ना काही धोका आहे किंवा त्यांच्या स्पेसिस कमी होऊ शकतात अशा रिजन मध्ये. हॅबिटॅट्स ऑफ एशियाटिक लायन, हॅबिटॅट्स म्हणजे राहणीमान तुमचं, ऑफ एशियाटिक लायन अँड वाईल्ड बेसॉन. आता बेसॉन म्हणजे काय, हे बघा, बेसॉन म्हणजे काय, रानगवा. ऐकलंय का हे नाव कधीतरी, बघितलं असेल ना तुम्ही रानगावाला, वर्गामध्ये रोज बघता ना तुम्ही बरोबर नाही. रानगावा आलं लक्षात, तुमचा मित्र रानगावा. म्हणजे हॅबिटॅट्स ऑफ एशियाटिक लायन, एशियाटिक लायन म्हणजे जो एशियामध्ये आढळतो असा लायन. अँड वाईल्ड बायसॉन ऑफ दिस रिजन हॅव बीन अंडर थ्रेट. याच्यामधला जो एशियाटिक लायन आणि वाईल्ड बायसॉन ह्या रिजन मधला, वेस्टर्न घाट मधला, तो काय अंडर थ्रेट आहे. आलं लक्षात. हा बघा असा असतो रानगावा आणि हा एशियाटिक लायन, दिसला का. म्हणजे लॉयन मध्ये प्रकार असतात, त्याच्यापैकी एशियामध्ये आढळणारा लॉयन असा असतो आणि हा रानगावा, दिसला का, आलं लक्षात. तर हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे तुम्हाला, नाही तर विसरू नका. आता हे बघा मानस सँच्युरी. आता मानस सँच्युरी कुठे प्रेझेंट आहे, आसाममध्ये. आसामचं नाव बघा आलं, म्हणजे ईस्ट इंडियामध्ये ना तो. इज अंडर थ्रेट ड्यू टू डॅम्स अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर. आता तिकडं नद्या भरपूर आहे, सगळं भरपूर आहे, त्याच्यामुळं इतका वॉटरचा यूज होतोय, बरोबर नाही. आणि म्हणजे ज्याला मोजू नाही शकत आपण. आणि डॅम सुद्धा. टायगर आणि रायनो ऑफ दॅट रिजन आर अंडर थ्रेट. हे बघा या अशा प्रकारचं मानस नॅशनल पार्क पण आहे तिथं, बरोबर आहे. हेरिटेज प्लेस आहे तिथं, हेरिटेज साईट. त्याच्यामधले जे टायगर आणि रायनो आहे ते काय आहे, अंडर थ्रेट आहे आलं लक्षात. आता दुसरी सँच्युरी कोणती आहे, सुंदरबन सँच्युरी. कुठं प्रेझेंट आहे, वेस्ट बेंगालमध्ये प्रेझेंट आहे. आलं लक्षात. स्पेशली कशासाठी ओळखताय, टायगर, बेंगॉल टायगर पिक्चर पाहिला असेल ना तुम्ही, साऊथचा पिक्चर नाही पाहिला का, बेंगॉल टायगर. पाणी प्या मित्रांनो, ब्रेक घ्या थोडा. बेंगॉल टायगर पिक्चर पाहिला ना, आपल्याला माहिती आहे टायगर मध्ये सगळ्यात भारी कोणता, बेंगॉल टायगर, बरोबर नाही. आता तो बेंगॉल टायगर जिथं प्रेझेंट आहे सुंदरबन सँच्युरी, तोच अंडर थ्रेट मध्ये जगतोय. However, the tiger population and overall local environment is seriously challenged by dams, deforestation. Deforestation म्हणजे कत्तल, जे आपले झाड असते ना त्यांची कत्तल करणं, बरोबर नाही. डिफॉरेस्टेशन. एक्सेसिव्ह फिशिंग म्हणजे मच्छीमार करणं जास्तीत जास्त, बरोबर नाही. जेवढं पाहिजे प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये पाहिजे. ट्रेंचेस, डग फॉर सेम एक्सेट्रा, अलग लक्षात. म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे तो जो सुंदरबन सँच्युरी मधला जो बेंगॉल टायगर आपण ज्याला म्हणतो, जो की फेमस एवढा पूर्ण जगामध्ये, वर्ल्डमध्ये, तो सुद्धा अंडर थ्रेट जगतोय. अलग लक्षात. कळलं तुम्हाला आता कोणते कोणते इंडेंजर स्पेसिस आहे. आता आपण येऊ शेवटच्या टप्प्यावरती, आपल्या क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन स्पेसिस. थ्रेटन म्हणजे काय, थ्रेटन म्हणजे काय, तुम्ही ते सीआयडी बीआयडी बघितले असेल, त्याच्यावर कशी धमकी येते बघा. मैंने तुम्हारे बच्चों को किडनैप किया है, 4 करोड़ मुझे यहाँ पर लाके दो, फिर अपने बच्चों को घर पे लेके जाओ, बरोबर है कि नहीं. अगर आपने कुछ मस्ती की, पुलिस को बताया या फिर सीआईडी को बताया, तो तुम्हें 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 तुम्हारा बच्चा नहीं उसकी लाश मिलेगी, और मुझे मेरा पैसा नहीं तुम मिलोगी बरोबर नाही. म्हणजे अशा प्रकारचे डायलॉग आणते बघा ते सीआयडी मध्ये. मग ते समज म्हणता, अरे भाऊ घेऊन जाय भाऊ त्याला, 4 करोड नाही मी तुला 10 करोड देतो, पण तू त्याला घेऊन जाय, वापस आणूच नको. कार्ट एवढं परेशान करता आम्हाला घरी, बरं नाही. अशी वेळ नका येऊ दे तुमच्या घरच्यावर बरं का नाही तर तुमच्या घरचे असे म्हणतील की घेऊन जा भाऊ त्याला, अभ्यास करत नाही, तुझ्याकडेच ठेवू त्याला. त्याच्यामुळे अभ्यास करा. इंडेंजर स्पेसिस. आता क्लासिफिकेशन केलंय आपलं. थ्रेटन स्पेसिस म्हणजे ज्या अशा स्पेसिस आहे की ज्या ज्यांना भीती आहे, बरोबर नाही, की संपुष्टात येण्याची किंवा नष्ट होण्याची, तर अशांना आपण डिवाइड केले, बरोबर नाही. जसं आपण रँकिंग देतो ना, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, तशा प्रकारे. सगळ्यात पहिले इंडेंजर स्पेसिस कोणते. आता इंडेंजर स्पेसिस म्हणजे काय, आधी सगळ्यात पहिले बघा, आयदर नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज डिक्लाइन. काय सांगितलं, नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज डिक्लाइन और देअर हॅबिटॅट इज श्रंक टू सच अन एक्सटेंट दॅट दे कॅन बी एक्सटिंक्ट इन नियर फ्युचर. श्रंक म्हणजे काय, असं आकसून घेणे, बरोबर नाही, म्हणजे कमी होणे. आलं लक्षात. इन शॉर्ट कमी होणे म्हणजे त्यांची एक तर संख्या कमी होते अशा ऑर्गॅनिझमची जे इंडेंजर स्पेसिस मध्ये येतात, किंवा त्यांचं जे हॅबिटॅट आहे ते कमी झाल्यामुळं फ्युचरमध्ये शक्यता आहे की ते एक्सटिंक्ट म्हणजे नष्ट होतील. आलं लक्षात. इफ कन्झर्वेटिव्ह मेजर्स आर नॉट इम्प्लिमेंटेड
म्हणजे जर ते कन्झर्वेटिव्ह मेजर्स आपण काही घेतले नाही किंवा प्रिव्हेन्शन केलं नाही तर ते नक्की संपुष्टात येतील फ्युचरमध्ये. एक्झाम्पल काय त्याचं, लायन टेल्ड मंकी. आता लायन, मला वाटलं होतं लायन एक्झाम्पल देते काय करू, पण त्यांचं काय, लायन टेल्ड मंकी म्हणजे ज्याची शेपूट जी, ज्या माकडाची शेपूट ही लायन सारखी आणि लेसर फ्लॉरिकॅन. आता हे बघा हा दिसला तुम्हाला लायन. लायनचं स्ट्रक्चर कसं असतं, समोरून त्याला केस असते, बुड्डी के बाल कसे असते तसे केस असते त्याला, बरोबर नाही, आणि मागून शेपटी असते. तशा प्रकारचं माकड आहे, याला समोरून बघा असे केस आहे, बरोबर नाही. उडी बाबा, बहुत सारे बाल है रे इसमें, दिख गए क्या तुमको, हे देखो क्या, असे बॉल आहे, आणि ही मागून काय शेपटी, दिसला का याला काय म्हणलं, लायन मंकी म्हणलं. ही कशात येतं, इंडेंजर स्पेसिस मध्ये. आता रेअर स्पेसिस म्हणजे काय, रेअर आपण म्हणले का फारच रेअर यार, हा वर्गामध्ये फार रेअरली दिसतो मला, बरोबर नाही, ज्याचा प्रेझेन्स ऍब्सेन्स काहीच कळत नाही आम्हाला. म्हणजे रेअर म्हणजे काय की कमी. द नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज कन्सिडरेबली डिक्लाइन. आता कमी म्हणलं, रेअर म्हणलं, नंबर जो आहे त्या ऑर्गॅनिझमचा डिक्लाइन कमी होणार, बरोबर नाही. ऑर्गॅनिझम ऑफ दिस स्पेसिस बिंग इंडेमिक मे बी बिकम एक्सटेंड व्हेरी फास्ट. इंडेमिकचा मिनिंग मी सांगितलं तुम्हाला, असे ऑर्गॅनिझम जे फक्त एका पर्टिक्युलर प्लेसवरती आढळतात आणि त्यांची संख्या कमी होत जाते, बरोबर नाही, आलं लक्षात. मग ते काय, एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट म्हणजे ते नष्ट खूप फास्टली होतात, बरोबर, डिस्ट्रॉय. एक्झाम्पल, रेड पांडा, मस्क डिअर. हा रेड पांडा दिसला तुम्हाला, क्यूट पांडा, बरोबर नाही. आता तुम्ही ते पांडा बिंडा कार्टून बिर्टून पाहिले असेल ना, त्याच्यासारखं आहे बघा रेड पांडा, फक्त लाल कलरचा पांडा आहे, आलं लक्षात. दोन कळल्या गोष्टी इंडेंजर आणि रेअर मध्ये. इंडेंजर म्हणजे त्या ऑर्गॅनिझमचा नंबर जो आहे तो कमी होतोय, पण त्याचे जे हॅबिटॅट आहे, बरोबर नाही, ते श्रंक झाल्यामुळे काय होतंय, तो भविष्यामध्ये फ्युचरमध्ये जर आपण काही प्रिव्हेंटिव्ह कन्झर्वेशन मेजर्स घेतले नाही किंवा काही आपण त्याच्याबद्दल कन्झर्वेटिव्ह मेजर्स आर नॉट इम्प्लिमेंटेड, तर काय होणार आहे, एक्सटिंक्ट होणार, तो नष्ट होणार आहे, आलं लक्षात. त्याच्यामध्ये लायन टेल्ड मंकी आणि रेअर स्पेसिस मध्ये कोण आहे आपला, आलं लक्षात, रेड पांडा. ओके, तर चला आता दुसरं कोणतं एक्झाम्पल आहे आपलं, vulnerable species. Number of this organism is extremely less and continues to decline. Okay, continuous decline in their number is worrisome reason. काय सांगितलंय त्यांनी, काय रिझन आहे worrisome वाला, कंटिन्युअस डिक्लाइन इन नंबर, आलं लक्षात. एक्झाम्पल काय, टायगर आणि लायन. ओके अजून तरी आहेत टायगर आणि लायन, पण काही दिवसांनी आपल्याला ते सुद्धा बघायला भेटणार नाही, त्याच्यामुळे त्याला कन्झर्वेशन चालू करायचं आताच करणं. इनडिटर्मिनेट स्पेसिस, दिस ऑर्गॅनिझम अपियर टू बी इन डेंजर बट ड्यू टू देअर सम बिहेवियर हॅबिट्स. आता कोणत्या हॅबिट्स, लाईक शायनेस, देअर इज अ नो डेफिनेट अँड सबस्टॅन्शियल इन्फॉर्मेशन. म्हणजे खारुताई माहिती आहे तुम्हाला, खारुताई, स्क्वॅरल, काय सांगितलंय, स्क्वॅरल, शेखरू. एक्झाम्पल, जायंट स्क्वॅरल, शेखरू. शेखरू हा वेगळा प्रकार आहे, पण खारुताईचाच वेगळा प्रकार आहे तो. पण खारुताई माहिती ना, खारुताई कशी आहे, शाय आहे का नाही, ते गाणं आलं होतं ना आता, इगो तिला जरा बी नाही, वाय सो शाय शाय शाय, सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय. तशा प्रकारची जी शाय शाय असते ना मित्रांनो, ती असते खारुताई, बरोबर नाही. त्याच्यामधली कोणती, जायंट स्क्वॅरल, शेकरू. हे त्याच्या हॅबिटॅटमुळे काय होतंय, इनडिस्क्रिमिनेट, म्हणजेच काय की जगापासून ते वेगळं राहतंय, म्हणजे जगाला त्याची ओळखच होत नाही का, कारण त्याचं शाय रिझनमुळे. म्हणजे तुमचं कसं आहे, तुमचं सेम त्या स्क्वॅरल सारखे, म्हणजे तुमची वर्गामध्ये किंवा तुम्ही वर्गामध्ये प्रेझेंट आहे हे कळतच नाही टीचर लोकांना, मॅडम लोकांना. तुम्ही आता माझं लेक्चर बघते हे मला कळतच नाही, कसं कळणार, तुम्ही कमेंटच करत नाही, लाईकच करत नाही, बरोबर नाही. तसं वर्गामध्ये तुम्ही आन्सर दिले नाही, वर्गामध्ये तुम्ही काही केलं नाही, तर तुमचा प्रेझेन्स कळल कसा. मग तुम्ही शाय असाल तर कळणार नाही. तेच जर तुम्ही ऍक्टिव्ह असाल, एकदम आन्सर देताय, बरोबर नाही, सगळ्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करताय, मग मग तुमचा प्रेझेन्स काय, पुन्हा क्लासला कळण, पुन्हा टीचरला कळण, मग तुम्ही स्कूलमध्ये फेमस होणार, बरोबर नाही, आलं लक्षात. तर अशा प्रकारच्या 4 स्पेसिस आपण बघितल्या, इंडेंजर, रेअर, वल्नेबर आणि इनडिटर्मिनेट, आलं लक्षात. तर इथं आपण आपला चॅप्टर आता एंड करतोय. आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा चॅप्टर एंड केलेला आहे. होप सो तुम्हाला चांगला समजला असेल, तुम्ही नक्की चांगला अभ्यास करशाल, बरोबर नाही. आता भेटूया पुढच्या नव्या चॅप्टर सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमचा बोर्ड एक्झामचा चांगली तयारी करता, अभ्यास करत राहा, बाकीच्या सब्जेक्टला सुद्धा टाइम द्या. आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स पूर्ण मोकळा आहे तुम्हाला, बरोबर नाही. जेवढे डाऊट असेल तेवढे सगळे डाऊट तुम्ही विचारू शकता, कोणत्याही सब्जेक्टचे किंवा बाहेरचे जरी असले पर्सनल तरी सुद्धा विचारू शकता. तोपर्यंत सगळ्यांनी अभ्यास करा. आता सगळ्यांना तुमच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट. बाय, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.